बक्षीस वितरण केलं जाईल। सर्व संघांना विनंती असेल की आपण मुख्य मंचाच्या समोर आपण यायचं आहे आणि लगेचच आपण काही स्वागत सन्मान बाकी असतील ते आपण करणार आहोत आणि स्वागत सन्मानानंतर लगेच बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। चला स्वागत सन्मान आपण करणार आहोत। आमचे ऑफिशियल अंपायर महेश कुडू यांना विनंती आहे की आपण यायचं आहे। महेश कुडू या आपण मुख्य मंचावर आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल। मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी यांना त्यांच्या शुभ हस्ते महेश कुडू यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वागत सन्मान महेश कुडू यांचं केलं जाईल। शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल। स्वागत सन्मान केला जातो महेश कुडू ज्यांनी अप्रतिम अंपायरिंग केली आणि नी 40+ क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येक वेळेस ते अंपायरिंग करत असतात आणि त्यांचा हा स्वागत सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्र श्वाल त्यानंतर सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते आमचे अंपायर महेश कुडू यांना। त्यानंतर अंपायर सूर्यकांत म्हात्रे आपण सुद्धा या, आपलं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल आपला। आपण सुद्धा 4 दिवस 4 नाईट अतिशय चांगली अंपायरिंग केली आहे आणि मी विनंती करतोय दिनेश भुरी यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल सूर्यकांत म्हात्रे यांचा। दिनेश भुरे यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान सत्कार केला जाईल। आमच्या अंपायर सूर्यकांत म्हात्रे यांचा हा सत्कार केला जातोय। चांगली अंपायरिंग आमच्या अंपायरच्या कडून झालेली आहे। त्यानंतर तिसरे अंपायर होते शिरूभाई आपण सुद्धा या, सिराज शेख आपण सुद्धा या, आपलं सुद्धा स्वागत सन्मान सत्कार केला जाईल। शिवाजी भुरे यांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल। आमच्या अंपायर सिराज शेख यांचा हा सत्कार केला जातोय। हा सन्मान सत्कार केला जातोय अंपायर सिराज शेख यांचा। चांगली अंपायरिंग सिराज शेख यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर माझ्या जोडीला 4 दिवस लगातार ज्याने माझ्या आवाजाला आवाज मिळवला आणि खरोखरच अप्रतिम असं समालोचन गोड आवाजामध्ये समालोचन केलं ते आमचे समालोचक निशान पाटील आपण सुद्धा या पुढे, आपला सुद्धा स्वागत सन्मान सत्कार आपण करणार आहोत। निशान पाटील यांचा हा सत्कार केला जाईल। विनंती असेल कमलाकर बिस्तू जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल। निशान पाटील आमचे कॉमेंटेटर निशान पाटील यांचा हा सत्कार केला जातोय। श्वाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह मानधन देऊन सन्मानित केले जाते आमचे कॉमेंटेटर निशान पाटील यांना। त्यानंतर एक स्वागत सन्मान बाकी आहे विजय तांगडी यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो शिवाजी भुरी यांना त्यांच्या शुभ हस्ते विजय तांगडी यांचा स्वागत आणि सन्मान करूया। विजय तांगडी यांचा हा स्वागत सन्मान केला जातोय। त्यानंतर आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम अप्रतिम जबरदस्त स्कोरिंग अगदी परफेक्ट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ते आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। यास मी विनंती करतो महेंद्र पाटील यांना
त्यांच्या शुभ हस्ते स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम यांचा हा सत्कार केला जाईल. त्यानंतर ज्यांनी जबरदस्त टेलिकास्ट केलंय ते ओम फोटो लाईव्हचे सर या ऑपरेटर या कृष्णा कोणतरी एकाने यायचं आहे. कृष्णा होते ऑपरेटर. त्यानंतर कॅमेरामॅन जयदीप जय आणि सागर जबरदस्त कामगिरी यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्यांचा सुद्धा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो पुन्हा एकदा महेंद्र पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अगदी क्लीन अँड नीट टेलिकास्ट. कृष्णा यांचा हा सत्कार केला जातोय. चांगला टेलिकास्ट ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर ही पूर्ण स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. 3 अँगलनी ही स्पर्धा दाखवली आणि खरोखरच खूपच सुंदर टेलिकास्ट यांच्या माध्यमातून झालेला आहे. यानंतर आपण पालघर जिल्ह्यातील नामवंत आणि दिग्गज समालोचक सन्माननीय हेमंतजी पाटील सरांचा देखील स्वागत आणि सन्मान करतोय. मी विनंती करतोय कमलाकर बिस्तूर जाधव साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हेमंत पाटील सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खरं तर या परिसरामध्ये प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण सातत्याने ऐकत असतो असे हेमंतजी पाटील सर यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीपासून तर शेवटपर्यंत ज्यांचा आपण आवाज ऐकला आणि खूप चांगल्या पद्धतीनं समालोचन त्यांनी केलं असे आदरणीय हेमंतजी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर राजेश पागी आपण देखील याचा आपला देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. राजेश पागी आपण देखील या आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मैत्री चषक 2025 हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर भिवंडी आणि वसई परिसरातील 40+ सर्व संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळले आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याकडे असलेले गुणकौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं आणि ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं आजच्या रजनीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी राजेश पागी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी शिवाजी भुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश पागी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. राजेश पागी यांच्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. शिवाजी भुरे यांच्या शुभ हस्ते नागली गावांतून ते बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलं होतं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. त्या ठिकाणी तर बक्षीस समारंभाला सुरुवात करण्या अगोदर वेळ तर नाही आहे, मात्र मी विनंती करीन की एक थोडंसं मनोगत करणं. आपल्या परिसरामध्ये मास्टर क्रिकेट आपण भरपूर वेळा डेमध्ये पाहिलं, नाईटमध्ये हे जे आयोजन झालं आहे त्याबद्दल थोडंसं मनोगत कमलाकर बिस्तूर जाधव यांना विनंती असेल. नमस्कार. खूप उशीर झाला आहे. मैत्री चषक 2025 खरोखर शिवाजी भुरे यांचं अभिनंदन करता येईल की 40+ ही फक्त डे मॅच असताना एवढी मोठी हिंमत करून ह्या नाईट मॅचचं नियोजन केलं. त्याबद्दल शिवाजी आणि तुमची पूर्ण टीम, मला वाटतं शाहिद भाई तसेच इतर सगळे हनुमान स्पोर्ट्स वगैरे हे सगळ्यांची मेहनत आहे याच्यात. पण हिंमत म्हणजे एक बोलतो ना आपण की एक पुढाकार घेणं, आणि ते पुढाकार शिवाजी यांनी घेतलं आणि आजच्या या 4थ्या दिवशी हा मॅच सक्सेस करून दाखवलं. याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं शुभेच्छा करतो. आणि गेल्या 4 दिवसापासून ज्या टीम खेळल्या त्याच्या टीमला मी शुभेच्छा देतो, कारण हा 40+ फक्त फिटनेससाठी असतो. एकमेकांची मनं जिंकायची असतात.
एकमेकांना एकत्र घेऊन चालायचं असतं, कारण 8 दिवसातून संडे सॅटर्डेला आपल्याला एकांना मिळायचं असतं, भेटायचं असतं. हे संदेश आहे 40+चा. मेन म्हणजे हा संदेश आहे. याच्यामध्ये कमर्शियल किंवा काही गोष्टी नसतात. तर ह्या लक्षात ठेवून आपण आपल्या फिटनेससाठी खेळावं. ही माझ्या माझी छोट्याखानी एक तुम्हाला शुभेच्छा आहे, कारण ही मनमिलावू क्रिकेट आहे. आणि या मनमिलावू क्रिकेटला आपण जर काही गोष्टी याच्यामध्ये हेवेदेवे असतील तर मी आता बोलत नाही, पण ते कुठेतरी बाजूला सारून तुम्ही ही मॅच खेळत जा. तर आम्हा प्रेक्षकांना, चांगल्या व्यक्तींना असा याचा खूप आनंद मिळेल असं मी थोडक्यात बोलतो. आणि या सगळ्या टीमने जे खेळले, सगळ्या टीम अतिशय सगळे खेळले 40+मध्ये. पण आता 2 टीम ज्या विजयी झाल्यात, उपविजेते आहेत, कामनची टीम आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. आणि जी टीम कसेळीची आज त्यांची यात्रा आहे, देवीची यात्रा आहे, मला वाटतं त्यांना खरोखर शुभेच्छा देतो. आणि त्या टीमने चांगली बॅटिंग केली, चांगले खेळले, त्याच्याबद्दल मोदीची टीम खेळली आणि आणखी बऱ्याच टीम खेळल्या, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधवजी. आणि एक फक्त ज्यांनी आयोजन केलेल्या मुख्य आयोजकमध्ये आपण बघितलं, भरपूर मेहनत ज्यांची आहे ते शिवाजी भुरे यांना मी विनंती करीन की आभार प्रदर्शन करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. हॅलो. सर्वप्रथम या परिसरातील सर्व मान्यवर, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे मित्रपरिवार, निश्चित मला खूप आनंद होतो आहे की जर मी भिवंडी तालुक्यातला जरी असलो तरी मी ह्या परिसरामध्ये काम करतो आहे. आणि जर तुम्ही बघितलंच की ह्या परिसरावर सर्वात जास्त प्रेम आमच्यावर आहे. आणि खरोखर मी माझ्या न्यू 40+च्या ज्या टीम इथे आलेल्या आहेत, भले त्यांनी सांगितलं की रस्ता खराब आहे, पण सर्वांची प्रतिक्रिया ही चांगली होती की एक ग्राउंड सर्वात बेस्ट आहे आणि सर्व ग्राउंड चांगलं आहे. आणि जेव्हा ह्या कमेंट आम्हाला जेव्हा आल्या, आणि सर्वात गोष्ट आहे की आम्हाला बाहेरून कमेंट आल्या की लाईव्हच्या बाबतीत की हे लाईव्ह क्लॅरिटी एवढी चांगली होती की इंटरनॅशनलला पण एवढं असं कधी आम्ही बघितलं नाही. आणि खरोखर लाईव्हच्या बाबतीत देखील चांगलं होतं. मी पुन्हा एकदा या परिसरातील जेवढे आम्हाला आर्थिक पाठबळ दिलं, आणि इथे कशेली टीम फक्त आता आहे, वडनगर कोण दिसत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये 40+ होतात, पण डे होतात. पण ही पहिली अशी स्पर्धा होती की आपण नाईट भरवली. आणि त्याचं श्रेय खरोखर आम्ही इथे सकाळी जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी होतो ते शाहिदभाई अन्सारी आणि त्यांची पूर्ण टीम, अचानक डोंगरीपारा टीम यांच्या सपोर्टमुळे ही आम्ही इथे टीम भरवली. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की हे लोक पायाचे आहेत आणि इथे कशी टुर्नामेंट भरवली. पण आमचा एक उद्देश होता की आम्ही इथे जेव्हा खेळायला येतो, सर खरं म्हणतोय की आपल्या भिवंडीमध्ये 3 असोसिएशन 40+ आहेत, पण इकडे या परिसरामध्ये तुम्ही बघितलं की एक 40+ असोसिएशन आहे आणि अजून एक दुसरी तयार झालेली आहे. पण इथे फक्त 40+चे सकाळी खेळाडू खेळताना दिसतात, यंग जनरेशन कोणीही दिसत नाही. आणि त्या ठरवूनच आम्ही एक ठरवलं होतं की एक मैत्री चषक आयोजित करू. आणि आमचा प्रयत्न एक चांगला होता की जेवढ्या 8 असोसिएशन आहेत मुंबईमध्ये त्यांच्यामध्येही स्पर्धा होईल. पण काही आपल्याकडे जे क्रिकेट चालतं की आपल्याकडे एंट्री फी असते, या परिसरामध्ये एंट्री फी नसते, मुंबई परिसरामध्ये एंट्री फी नसते. आणि आपल्याकडे बक्षीस असते, इकडे फक्त ट्रॉफीज असते आणि ट्रॉफीसाठी ते खेळतात. आम्ही खूप प्रयत्न केले की नाईट स्पर्धा आहे, एवढी तरी एंट्री द्या, पण ती तयार नाही झाले. त्यामुळे आम्ही ह्या 4 असोसिएशनमध्ये स्पर्धा खेळवली. निश्चित काही उणिवा भासल्या असतील, आमच्याकडे काही चूक झाली असेल तर मी ग्रामस्थ मंडळ कामन असू दे किंवा इथे बसलेले मान्यवर असू दे किंवा मी प्रेक्षकांची खरोखर माफी मागतोय की खूप प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया मला आल्या. निश्चित त्या उणिवा आम्ही निश्चित पुढील टुर्नामेंटमध्ये करू. आणि पुन्हा एकदा कामन क्रिकेट असोसिएशन जे आहे, एकता आहे, मैत्री आहे, त्यानंतर न्यू 40+ आहे, आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे खरोखर मी आभारी आहे की त्यांच्यामुळे ही स्पर्धा इथे उभी राहिली आणि त्यांच्यामुळे आम्ही हा स्टेज निर्माण केला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माननीय शिवाजी भुरे. आणि आपण जाऊया लगेच बक्षीस समारंभाकडे. आणि बक्षीस समारंभ आपण बघतोय, मैत्री चषक 2020 पाय कानाई माता आणि टायगर स्पोर्ट आयोजित अंतिम सामन्याचा सामनावीर आहे स्वराज्य कशेली टीमचा सर्वेश इज द मॅन ऑफ द मॅच. सर्वेश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच.
आणि मॅन ऑफ द मॅचची हे आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. सामनावीरची ही ट्रॉफी आहे आणि विनंती आहे, मी विनंती करतोय कमलाकर बिस्तू जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. सर्वेश याला ज्याने 4 धावा देत असताना एक गडी बाद केला होता. चांगली गोलंदाजी केली सर्वेशने आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. हे आकर्षक टी शर्ट जी स्पॉन्सर झाले कैलासवासी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ श्री वामन धिंडा यांच्याकडून स्पॉन्सर झाली. त्यानंतर अनिल अंकलेश यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर्स झालेली ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. सर्वेश मॅन ऑफ द मॅच फायनलमध्ये मिळते, कसं फिलिंग करता? खूप छान, खूप मस्त. आणि कामनच्या टीमने एक चांगला खेळ केला होता. 44 टार्गेट 3 षटकामध्ये दिलं होतं. त्यावेळेस तुम्ही जी फिल्डिंग घेतली होती, बॉलिंग तुझ्याकडे आली होती, काय माइंडमध्ये विचार होता? काही नाही, आम्ही ते बघून थोडंसं आम्हाला दडपण होतंच मॅचच्या सुरुवातीला. पण आमचे जे कर्णधार आहेत जयेश पाटील, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व चांगल्या पद्धतीने त्यांनी आखलं आणि आम्हाला आमचा रोल पूर्ण चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला. सो आम्ही त्यानुसारच गेलो. कसं वाटलं एकंदरीत हे आयोजन? खूप मस्त. म्हणजे आम्हाला ग्राउंडबद्दल सांगायचं झालं तर खरंच खूप छान होतं ग्राउंड. आम्हाला सगळ्यांना खेळायला खूप मजा आली इथे. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन. हे होते मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचे. त्यानंतर आपण जाऊया उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज्य कशेले टीमचा सर्वेश. 6 विकेट्स ज्याच्या नावावर आहेत. सर्वेश उत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी यांना त्यांच्या शुभ हस्ते ही बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे. सर्वेश पुन्हा यायचं आहे. आपण जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण केलं आहे आणि 6 विकेट्स. ट्रॉफी आपण बघतो ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ती स्वर्गीय कल्पना रोहिदास म्हात्रे व स्वर्गीय नरेश यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. स्वरांश रमेश मुकादम यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी रवींद्र ठक्कर सरपंच टिवरी यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. थांबायचे सर्वेश. अजय पाटील यांना विनंती करतोय की हे कूलर जो आहे टॉवर फॅन हा वितरित करायचा आहे बेस्ट बॉलरसाठी. बेस्ट बॉलरसाठी हे रवींद्र ठक्कर सरपंच टिवरी गाव यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हा कूलर बेस्ट बॉलरसाठी. त्यानंतर आपण जाऊया बेस्ट बॅटरकडे. बेस्ट बॅटर ज्या बॅटरनी जबरदस्त दुवादार बॅटिंग केली आहे आणि तो बॅटर आहे वडूनगर टीमचा विद्येश पाटील इज द बेस्ट बॅटर. विद्येश पाटील आपण यायचं बेस्ट बॅटर. विद्येश नसेल, यस आहे, त्यांचे सहकारी आहेत. 50 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. विद्येशने जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि कॅप्टन गणेश पाटील येताना दिसतात ते सहकारी. मी विनंती करतोय महेंद्र पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल जी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय कल्पना रोहिदास म्हात्रे व स्वर्गीय नरेश यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ स्वरांश रमेश मुकादम यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॅटरसाठी. त्यानंतर टिवरी गावचे सरपंच विद्यमान सरपंच आहेत माननीय श्री रवींद्र ठक्कर यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हा कूलर मी विनंती करतोय कमलाकर बिस्तू जाधव यांना त्यांच्या शुभ हस्ते हे आपण वितरित करायचं आहे बेस्ट बॅटर विद्येश पाटील याला. कॉंग्रॅच्युलेशन. विद्येश पाटील नाही आहे मात्र त्यांचे कॅप्टन या ठिकाणी आहेत स्वीकारण्यासाठी हे पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन विद्येश. त्यानंतर जाऊया आपण तृतीय पारितोषिक. तृतीय विजेता संघ छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर टीम आपण यायचं आहे. रोख रक्कम पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाची ही आकर्षक ट्रॉफी ही ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे
माननीय श्री मी विनंती करतोय शाहिदभाई अन्सारी, त्यानंतर इथं सर्व विष्णू मोहिते, आसिफ शेख, अजय पाटील, त्यानंतर कमलाकर बिस्तू जाधव आणि महेंद्र पाटील या सर्वांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी वितरित करायची आहे. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे ती श्री प्रशांत गोकुलदास म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. सेकंड रनर राहिलेली आहे टीम वडुनवगड टीम. कॉंग्रॅच्युलेशन वडुनवगड टीम. रोख रक्कम पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर द्वितीय रनरअप संघ राहिलेला आहे तो जय हनुमान कामन टीम. रनरअप टीम मैत्री चषक 20-25चा रनरअप संघ उपविजेता संघ राहतोय जय हनुमान कामन टीम. ही आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी स्पॉन्सर्स झालेली आहे माननीय श्री प्रशांत गोकुलदास म्हात्रे उपसरपंच पाईक ग्रामपंचायत यांच्या मार्फत ही स्पॉन्सर झालेली ट्रॉफी आहे. आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायची आहे. जय हनुमान कामन टीम ज्यांनी जबरदस्त प्रदर्शन या मैत्री चषकमध्ये केलं आहे. सेमीफायनलमध्ये काय जबरदस्त अटीतटीच्या सामन्यामध्ये वडुनवगड संघाला पराजित केलं आणि फायनलमध्ये आपल्या जागा निश्चित केली. मात्र फायनलमध्ये कशिले टीम सर पराजित झाली. मात्र खरोखरच चांगलं कामगिरी जय हनुमान कामन टीमची. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान कामन ऑल टीम. मान्यवरांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी रोख रक्कम पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर जाऊया आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. 3 विकेट आणि तब्बल 87 धावा ठोकल्या तो आहे जयेश विरारकर मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज जयेश विरारकर. ही आकर्षक ट्रॉफी ही ट्रॉफी आपण बघतो स्पॉन्सर झालेली आहे ती स्वर्गीय कल्पना रोहिदास म्हात्रे व स्वर्गीय नरेश यशवंत चौधरी यांच्या स्मरणार्थ स्वरांश रमेश मुकादम यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज. आणि त्यानंतर रवींद्र ठक्कर ग्रामपंचायत 87 रन ठोकलेले आहेत आणि 3 विकेट जयेश विरारकर यांचे. रवींद्र ठक्कर यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हा कूलर आणि हे पूर्ण आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केले जाते जयेश विरारकर याला. जयेश कॉंग्रॅच्युलेशन जयेश. जबरदस्त कामगिरी. विकेट एकदम अशी आहे की जसं तू खेळत होता की बॅटवर बॉल येत होता. नाही ती थोडीशी मिसफील्ड झाली होती समोरच्या टीमची. 2 कॅच सुटले. थोडासा मी ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला. बरं 2 चान्स भेटलेले आहेत तर आता आर्या पार करून जितकं रन ठोकता येईल तितकं करण्याचा प्रयत्न केला मी. फायनल मॅचमध्ये कशिले टीमची जी गोलंदाजी होती त्यासमोर तुझी बॅटिंग तेवढी झाली नाही याचं कारण काय होतं? ॲक्च्युली चांगला बॉलिंग अटॅक आहे त्यांचा. मी तर म्हणजे फॅन झालो त्यांच्या बॉलिंगचा. मी त्यांना सांगितलं पण की आम्हाला तुमच्याकडे एकदा खेळायला चान्स द्या तुमच्याकडे. आम्हाला खूप आवडतं तुमच्याकडे खेळायला. आणि कसं फील केलं, कसं ही एन्जॉय केली टुर्नामेंट? ॲक्च्युली ऑर्गनायझर कमिटीचा आधी थँक्स बोलिंग कारण की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उभारून दिला. आणि कसं फर्स्ट टाईम आम्ही इथं खेळतो आणि खेळण्याचा खूप आनंद आला इकडे आणि खूप चांगली स्पर्धा झाली एकदम. कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे ॲक्च्युली शिवाजी भोरे सरांना कॉंग्रॅच्युलेशन केलं पाहिजे. त्याच्या संपूर्ण टीमला त्यांनी एवढं मोठं आयोजन करून त्यांनी सक्सेसफुली पूर्ण पार केलं सर. थँक्यू सो मच अँड कॉंग्रॅच्युलेशन जयेश विरारकर ज्याने 87 रन्स आणि 3 विकेट घेतल्या. मॅन ऑफ द सिरीज राहिला आहे. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा आणखीन पारितोषिक आहेत आपल्याकडे. आणि रनरअप जी टीम राहिली जी आजच्या दिवसामधून मैत्री क्रिकेट असोसिएशनमधून जे 4 संघ खेळले ज्यामध्ये रनरअप टीम राहिली ती नागले टीम. या नागले टीम आई गाव देवी नागले टीम आपण या. आपल्याला ही रनरअपची ट्रॉफी दिली जाईल. नागले टीम आपण या. ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे स्वर्गीय सुभाष हल्या भोरे यांच्या स्मरणार्थ कुमार भूमित दिनेश भोरे यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे रनअपसाठी. आणि पूर्ण टीम येताना दिसते. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करायची आहे.
ही आकर्षक ट्रॉफी वितरित केली जाते. रनर अप राहिली आहे मैत्री क्रिकेट असोसिएशन मध्ये नागले टीम. नशीब थोडंसं खराब होतं, व्हाईट बॉल पडला, नाहीतर विनर झाले असते. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर मैत्री क्रिकेट असोसिएशन मध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर राहिलेला आहे तो अजय पाटील. आणि ही मालिकावीरसाठी आकर्षक कूलर जो स्पॉन्सर्स केलेला आहे टिबरी गावचे सरपंच माननीय श्री रवींद्र ठक्कर यांच्याकडून स्पॉन्सर झालेला हा कूलर मॅन ऑफ द सिरीज अजय पाटील. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांच्या शुभ हस्ते हे कूलर आपण वितरित करायचं आहे अजय पाटील यांना. त्यानंतर मैत्री क्रिकेट असोसिएशन मध्ये चॅम्पियन टीम ठरलाय तो यंगस्टार मास्टर मोरीगाव टीम. आपण यायचं आहे मोरीगाव टीम. रोख रक्कम पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी, ही ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे माननीय श्री प्रशांत गोकुलदास म्हात्रे उपसरपंच ग्रामपंचायत पाय यांच्याकडून स्पॉन्सर्स झालेली ही आकर्षक ट्रॉफी. आणि मोरीगावचे हे आमचे खेळाडू येतात आणि त्यांना ही ट्रॉफी वितरित केली जाते. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन यंगस्टार मास्टर मोरीगाव टीम. रोख रक्कम पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी. मैत्री चषक 20-25 न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजक श्री कानाई माता स्पोर्ट पाय व टायगर स्पोर्ट्स कामन. आणि मैत्री चषक 20-25 चा चॅम्पियन आहे स्वराज्य स्पोर्ट कशेळी टीम. विनंती करतो सर्व टीमला आपण यायचं आहे आणि सर्व आयोजक आणि सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही चॅम्पियनची ट्रॉफी आपण वितरित करायची आहे जी स्पॉन्सर झालेली आहे माननीय श्री प्रशांत गोकुलदास म्हात्रे उपसरपंच ग्रामपंचायत पाय यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही आकर्षक चॅम्पियनची ट्रॉफी जी वितरित केली जाते आहे स्वराज्य स्पोर्ट कशिले टीमला. कॉंग्रॅच्युलेशन कशिले टीम. आणि रोख रक्कम पारितोषिक आणि ही आकर्षक ट्रॉफी. किंवा 4 व्हीलर गाडी घेऊन आलेल्या आहात, लांबून सुद्धा तुम्ही आलेल्या तर कृपया अगदी सावकाश तुम्ही जा. रात्रीची वेळ आहे त्यामुळे सावकाश घरी पोहोचले पाहिजे. आपण चॅम्पियन बनलेलं आहे, सकाळी पोहोचलं तरी चालेल, मात्र सावकाश जा. या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम समाप्त झाला असो ग्वाही देतोय. हा कार्यक्रम संपतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.